मित्रांनो नमस्कार. माझ्या हातात जी वनस्पती दिसते त्याला इन्सुलिन प्लांट असं म्हटलं जातं. याचं जे कॉमन नाव आहे तर ते फेरी कॉक्टस असं आहे आणि स्पायरल फ्लॅग असं देखील या झाडाला म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये याचे रेफरन्स शोधण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु अपेक्षित रेफरन्स याचे मिळाले नाहीत. परंतु याला काही टोपण नावाने पण ओळखलं जातं की ज्याला आसाना आणि पुष्कर मूळ अशी नावं देखील या वनस्पतीला आहेत. सिद्ध आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला कोस्तुम असं म्हटलं गेलंय आणि हिमालयामध्ये याची उत्पत्ती आहे असं सांगितलं गेलंय. परंतु याचं जे ओरिजिन सापडतंय ते बांगलादेशामध्ये सापडतंय. याचा उपयोग किंवा या पानांचा उपयोग जर आपण चावून खाल्लं किंवा ही पानं जर चावून खाल्ली तर शुगर कमी येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होतो. याला आयुर्वेदामध्ये इन्सुलिन तयार करणारी वनस्पती असं देखील म्हटलं जातं. या वनस्पतीच्या उपयोगामुळे आपण शरीरामध्ये जे इन्सुलिन कमी तयार होत असतं ते जास्त प्रमाणामध्ये तयार होतं. आपल्या एका पेशंटने हे वनस्पती आपल्याला लावण्यासाठी दिले. आपण लावून याचे रिझल्ट देखील बघणार आहोत. परंतु ही वनस्पती मूत्रल आहे, म्हणजे मूत्राशयामध्ये जर काही किंवा बस्तीमध्ये जर काही इन्फेक्शन असेल तर त्याचा चांगला परिणाम या वनस्पतीच्या वापरामुळे होतो. जर या वनस्पतीचं अर्ध पान जर चावून खाल्लं तर इन्सुलिन शरीरामध्ये तयार होऊन तुमची शुगर लेवल कमी होते. सोबतच मूत्रल इफेक्ट आल्यामुळे हे मूतखडा पाडण्यासाठी देखील वनस्पती उपयोगाची आहे.